नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आणखी 1 ते सव्वा वर्षाचा अवधी आहे, तरीही आजपासूनच भाजपनं आपल्या निवडणुकीची तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे। या निवडणुकीमध्ये मतदार नोंदणी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असतो आणि त्या मतदार नोंदणीसाठी दीर्घकाळ वेळ द्यावा लागतो, कारण की भाजपच्या गड असलेल्या या मतदारसंघात गेल्या वेळेस काँग्रेसने बाजी मारली होती। त्यामुळे यावेळेस सावध पवित्रा घेत भाजप जी आहे ती 1 सव्वा वर्षाच्या आधीपासूनच मतदार नोंदणीच्या कामाला लागलेली आहे आणि नागपूर विभागातल्या 6 जिल्ह्यांमध्ये मतदाराची नोंदणी वेगाने कशी होईल आणि जवळपास 4 ते 5 लाख पदवीधरांची नोंदणी भाजप कसा करेल याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण बघू शकतो या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती केलेली आहे। या पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीचे प्रमुख म्हणून सुधाकर कोळे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि वेगाने निवडणूक नोंदणी जी आहे मतदारांची नोंदणी जी आहे ती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडनं अभिजित वंजारी हेच उमेदवार असतील हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे, तर इकडे भाजपनं ही तयारी आपली जोरात सुरू केलेली आहे। जवळपास सव्वा वर्ष आधीपासूनच मतदारांची नोंदणी जी आहे सुरू केलेली आहे आणि सुधाकर कोळे हेच उमेदवार असतील असं चित्र या निवडणुकीत दिसून येते भाजपकडनं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।